नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर मी सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मी आज बनवणार आहे चिकनचा काळा रस्सा। तर अस्सल गावरान पद्धतीने हा चिकनचा काळा रस्सा कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा जरूर करा। हा चिकनचा रस्सा चवीला अगदी जबरदस्त लागतो, एकदा जरूर करूनच पहा। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथं मी 1 किलो चिकन 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचे। तर आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ। हळद आणि मीठ सर्व चिकनला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत सर्व चिकनला हळद मीठ लावून घेऊन 15 ते 20 मिनिटे हे असंच याला मुरत ठेवून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर लगेच शिजायला टाकलं तरीही चालेल। तर आता आपण 15 मिनिटांनी याला शिजायला टाकूयात। त्यासाठी मी पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकूयात आणि 2 मीडियम साइजचे कांदे मी बारीक चौकोनी चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकते। कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट इतका वेळ लागेल। पहा, कांदा चांगला परतून झालेला आहे। आता यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवले जे चिकन आहे ते टाकून घेऊयात। आता मोठ्या गॅस फ्लेमवरच हे चिकन आपल्याला 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचे। पहा, चिकन व्यवस्थित परतून झाले। आता यावर एक ताट ठेवूया आणि त्यामध्ये 1-2 ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि 5 ते 7 मिनिटे मोठ्या गॅसवर हे असंच ठेवायचं आहे। म्हणजे चिकनला मिठाचं आणि स्वतःचं असं पाणी सुटतं। ते मिठाचं पाणी तसंच आटवून घेतलं की मीठ चिकनच्या पीसमध्ये चांगलं मुरतं आणि पीस चवीला खूप छान लागतात। खाताना ते आळणी वाटत नाहीत। तर पहा, 5 ते 7 मिनिटांमध्ये चिकनला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आणि वरच्या ताटातील पाणीही चांगलं गरम झालेलं आहे। आता हे गरम झालेले पाणी यामध्येच टाकून घेऊयात। थोडंसं हलवून घेऊन पुन्हा यावर ताट झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटे आता आपल्याला चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये 1-2 वेळा हलवून घेतलं तरीही चालेल। चिकन शिजेपर्यंत आपण रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात। तर त्यासाठी इथं मी 4-5 कांदे या प्रकारे फोडून घेतलेले आहेत आणि गॅसवर एक जाळी ठेवून या जाळीवर मी हे कांदे असेच भाजून घेणार आहे। तर आता गॅस चालू करून घेऊयात आणि कांदे चांगले भाजून घेऊयात। तर पहा, 5 ते 7 मिनिटातच कांदे चांगले भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेते आणि हे भाजलेले कांदे एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि आता याच जाळीवर आपल्याला खोबरं आणि टोमॅटो भाजून घ्यायचं आहे। तर खोबऱ्याच्या अर्ध्या वाटीचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत ते या जाळीवर ठेवते आणि 2 बारीक टोमॅटो माझ्याकडे आहेत तेही मी इथे ठेवते। तुमच्याकडे मोठा टोमॅटो असेल तर एक घेतला तरी पुरेसा होईल। आता हेही आपण गॅसवर भाजून घेऊयात। तर खोबरं आणि कांदा अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे चवीला ते खूप छान लागतं आणि आपल्या रश्श्याला थोडासा काळपटपणा येतो। आपण नेहमी कढईमध्ये तेल टाकून कांदा आणि खोबरं भाजून घेतो, पण या पद्धतीने त्याची चव नक्कीच वेगळी होते। तर पहा, खोबरं आणि टोमॅटो ही भाजून झालेला आहे। आता ते मी प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते आणि आता आपण अजून थोडे मसाले भाजून घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे धने टाकलेत। तर तेल न टाकताच हे धने 2-3 मिनिटे आपल्याला चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत।
पहा धने भाजून झालेले आहेत. आता यामध्येच मी 2 चमचे पांढरे तीळ टाकते. तीळही आपल्याला धन्यासोबत चांगले भाजून घ्यायचे आहेत. पहा तीळही भाजून झालेले आहेत. आता यामध्ये मी खडे मसाले टाकते. तर त्यामध्ये 2-3 लवंगा, 3 मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मसाला वेलदोडा मी टाकलेला आहे. हे सगळं खमंग भाजून झालं की मी प्लेटमध्ये काढून घेते. आणि पहा आता एका ताटात मी थंड झाल्यानंतर कांद्याची वरची टरफलं काढून टाकून सुरीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. खोबऱ्याचेही उभे काप करून घेतलेले आहेत. आणि टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे. आणि त्यामध्येच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि भरपूर अशी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे. आणि त्यामध्ये आपण हे जे भाजून घेतलेले खडे मसाले आहेत ते टाकून घेते. आणि हे आता आपल्याला पाणी टाकून मिक्सर जारमध्ये याचं चांगलं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर आता याचं मी वाटण तयार करून घेते. पहा आपलं वाटण तयार झालं आहे. आता आपण चिकन शिजलं आहे का ते पाहूयात. तर जवळजवळ 25 मिनिटे झालेली आहेत. आणि पहा चिकन अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण कालवण फोडणीला टाकून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी एक मोठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेऊयात. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये लगेचच टाकूया 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर. यामुळे आपल्या रश्श्याला खूप छान अशी तर्री येते आणि कलरही खूप सुंदर येतो. आणि हा आहे कांदा लसूण मसाला. तर 3 ते 3.5 चमचे कांदा लसूण मसाला मी यामध्ये टाकलेला आहे. मसाला आपल्याला एक अर्धा मिनिटे या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या कालवणाला तर्रीही खूप छान येते आणि कलरही खूप सुंदर येतो. फक्त तेल जास्त गरम असणार नाही याची काळजी घ्यायची, नाहीतर आपले मसाले करपतील आणि आपल्या कालवणाची चव बदलेल. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात. तिखट तुम्ही तुमच्या नेहमीच्या वापरातील वापरू शकता आणि आवश्यकतेनुसार कमी जास्तही करू शकता. आता हे वाटण मसाल्यासोबत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. जेवढं जास्त वेळ तुम्ही वाटण तेलामध्ये परताल तेवढी तुमच्या रश्श्याला जास्त चव येणार आहे आणि तर्री म्हणजेच कटही येणार आहे. तर आता हे वाटण मोठ्या गॅस फ्लेमवर चांगलं 7 ते 8 मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. पहा 7-8 मिनिटानंतर वाटण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे. यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपला मसाला अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन घालूयात. तर यातील मी अळणी सूप जे आहे ते बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि फक्त चिकनचे पीस यामध्ये टाकलेले आहेत. आता हे मसाल्यांसोबत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. पूर्ण मसाला या चिकनच्या पीसला पूर्णपणे आपल्याला अगदी कोट करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आपल्या चिकनच्या पीसमध्ये चांगला उतरेल. तर आता आपल्याला यामध्ये चिकन सूप टाकायचं आहे. तर सुरुवातीला मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकले आणि आता चिकनचं अळणी सूप टाकते. आणि जर गरज वाटली तर आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तर जेवढा चिकनचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तितकं गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. तर पहा अर्धा ग्लास गरम पाणी यामध्ये मी टाकून घेतले. इथं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे आपल्या कालवणाला खूप छान अशी तर्री येते आणि त्याची चवही बदलत नाही, म्हणून शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करावा. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ यामध्ये मी टाकत आहे. आपण चिकनला सुरुवातीला हळद आणि मीठ लावून घेतलं होतं, तर अंदाज करून किंवा टेस्ट करून त्यानुसारच यामध्ये पुन्हा मीठ टाकायचं आहे. आणि आता मिक्स करून याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर गॅस थोडासा बारीक करून 7 ते 8 मिनिटं हे कालवण आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तर पाहूयात 7 ते 8 मिनिटानंतर. पहा तुम्ही पाहू शकताय आपल्या कालवणाला खूप छान अशी तर्री आलेली आहे आणि कलरही अतिशय सुंदर आलेला आहे.
कांदा खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेतल्यामुळे आपल्या रश्श्याला थोडासा काळपटपणा असा आलेला आहे आणि ची चव अतिशय सुंदर झालेली आहे। याचा सुगंध अक्षरशः संपूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं आपलं हे कालवण इथं तयार झाले। रश्श्यालाही अगदी असा दाटसरपणा आलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। आणि थोडंसं सेट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर आणि चटपटीत असा आपलं चिकनचा काळा रस्सा इथं तयार झालाय। पाहूनच तो अगदी खावासा वाटतोय। हा चिकनचा रस्सा भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबरही अतिशय सुंदर लागतो। तुम्ही एकदा नक्की करूनच पहा। तुम्हाला आता मी तो सर्व करून दाखवते। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।